विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण मूळ संख्या आणि संयुक्त संख्या यावर सविस्तर चर्चा केलेली आहे। आता या व्हिडिओमध्ये आपल्याला जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या यांचा अर्थ समजावून घ्यायचा आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांना या दोन शब्दांमध्ये गोंधळ होतो की जोडमूळ म्हणजे काय आणि सहमूळ संख्या म्हणजे काय। तर त्यावर आपण आता सविस्तर चर्चा करणार आहोत। सुरुवातीला आपण जोडमूळ संख्या म्हणजे काय ते समजावून घेऊया। तर त्याच्या नावाप्रमाणेच ज्या मूळ संख्या जोडून आलेल्या आहेत त्यांना आपण जोडमूळ संख्या असे म्हणू शकतो। पण त्याच्यामध्ये एक अट आहे। ती अट कोणती आहे की त्या मूळ संख्यांचा फरक 2 असला पाहिजे। पहा, फरक 2 असला पाहिजे म्हणजे त्यांची वजाबाकी 2 आली पाहिजे। अशा कोणत्याही दोन मूळ संख्या घ्या, त्यांची जोडी असेल तर त्या जोडीला आपण जोडमूळ संख्या असे म्हणतो। तर अशा भरपूर जोड्या आपल्याला शोधता येतील। सुरुवातीला पुन्हा एकदा अर्थ समजावून घ्या। ज्या दोन मूळ संख्यांचा फरक 2 येतो, फरक म्हणजे वजाबाकी, त्या जोडीला आपण जोडमूळ संख्यांची जोडी असं म्हणू शकतो। आता 1 ते 100 मधील काही जोडमूळ संख्यांच्या आपण या ठिकाणी जोड्या लिहून काढायच्या आहेत। मी यापूर्वी देखील सांगितलेलं आहे की मूळ संख्या आणि संयुक्त संख्या यावर जास्तीत जास्त 1 ते 100 मधीलच प्रश्न समाविष्ट असतात। त्यामुळे 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्या आपल्याला तोंडपाठ असणं गरजेचं आहे। एकूण 25 मूळ संख्या आहेत, 74 संयुक्त संख्या आहेत आणि 1 ही संख्या मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही। तर मग आता 1 ते 100 मधील जोडमूळ संख्यांच्या जोड्या शोधूया। सुरुवात होते 2 पासून। मूळ संख्या सगळ्या आधी लिहून काढूया आपण। 2, 3, 5, 7, 11, 13 सगळ्याच मी 1 पासून 100 पर्यंतच्या मूळ संख्या लिहून काढतोय। 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 81 येणार नाही, 83 येईल, 87 नाही, 89 येईल आणि शेवटी 97। मोजूया। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 आणि 25। एकूण 25 मूळ संख्या आहेत 1 पासून 100 पर्यंत। आता त्यातील जोडमूळ संख्यांच्या जोड्या शोधायच्या। जोडमूळ म्हटल्यानंतर आपल्याला अशी जोड्या शोधायच्या आहेत की ज्यांचा फरक 2 आला पाहिजे। आता 2 आणि 3 चा फरक घेतला तर 1च येणार आहे, मग ही जोडी चालणार नाही। 3 आणि 5 पहा येईल। 3 आणि 5 ची वजाबाकी केली तर उत्तर 2 येतं, त्यामुळे ही जोडी आहे। पुन्हा 5 आणि 7 चा फरक देखील 2 येतोय, त्यामुळे ती देखील जोडी घ्यायची आहे। पुन्हा 11 आणि 13 चा फरक 2 येतोय। 13, 17 नाही। 17, 19 चा पहा बरं। 17, 19 फरक 2 येतोय। 19, 23 नाही। 23, 29 नाही। 29, 31 2 चा फरक आहे। त्यानंतर 31, 37 नाही। 37, 41 नाही। 41, 43 पहा 2 चा फरक येतोय। 43, 47 नाही। 47, 53 नाही। 53, 59 नाही। 59 आणि 61 यांचा फरक देखील 2 चा आहे। 61, 67 नाही। 67, 71 नाही। 71, 73 ही पुढची जोडी आहे, यांचा फरक 2 चा आहे। 73, 79 नाही। 79, 83 नाही। 83, 89 नाही आणि 89, 97 नाही। किती जोड्या सापडल्या? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8। तर या जोड्या आपल्या वहीमध्ये लिहून ठेवा। अतिशय महत्वाचं आहे, 1 पासून 100 पर्यंत एकूण 8 जोड्या आहेत जोडमूळ संख्यांच्या आणि यावरच जास्तीत जास्त आपल्याला प्रश्न विचारले जातात। 3, 5, 5, 7, 11, 13, 17, 19, 29, 31, 41, 43, 59, 61 आणि 71, 73
एवढ्या जोड्या आपल्याला मिळालेल्या आहेत. एकूण 8 जोड्या आहेत. या 8ही जोड्या मूळ संख्याप्रमाणे तुम्हाला पाठ करून ठेवणं गरजेचं आहे. चला आता सहमूळ संख्या म्हणजे काय हे आता समजावून घेऊया. या शब्दामध्ये मूळ हा शब्द आलेला असला तरी प्रत्यक्षात त्याचा मूळ संख्येशी कसलाही संबंध नाही. म्हणजे बऱ्याच मुलांचा एक गोंधळ होतो की सहमूळ संख्या म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये मूळ संख्या आलीच पाहिजे असं नाहीये. सहमूळ संख्येची जोडी घेतल्यानंतर त्यामध्ये मूळ संख्याच असल्या पाहिजेत अशी कंडिशन नाही, हे मी पुन्हा पुन्हा सांगतोय. कारण नावात जरी मूळ असलं तरी त्याचा प्रत्यक्ष मात्र काहीही मूळ संख्यांशी संबंध नाही. यामध्ये मूळ संख्याही येऊ शकतात आणि संयुक्त संख्याही येऊ शकतात. आता याचा नेमका अर्थ काय हे आधी आपण समजावून घेऊया. तर ज्या दोन संख्यांचा सामायिक अवयव फक्त एक आणि एकच आहे, इतका साधा अर्थ आहे याचा. ज्या दोन संख्यांचा सामायिक अवयव एक आहे त्याला आपण सहमूळ संख्यांची जोडी असे म्हणायचं. मग आता त्याच्यावर आधारित काही उदाहरणं घेऊया. समजा मी 15 ही एक संख्या घेतली, त्याचे अवयव पाडले. समजा मी 1 गुणिले 3 गुणिले 5, 5 त्रिक 15 एके 15. मूळ अवयव पाडू शकतो आपण. फॅक्टर्स आपल्याला यापूर्वी झालेले आहेत. त्यानंतर दुसरी संख्या घेतली समजा 18, तर 1 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 3, 3 दुने 6, 6 त्रिक 18, 18 एके 18. तर आपल्याला या ठिकाणी सामायिक दोन्हींचे सामायिक अवयव आता शोधून काढूया. सामायिक अवयव म्हणजे कॉमन फॅक्टर आपल्याला शोधायचा आहे. तो आहे 1 आणि 3. म्हणजे हे दोन सामायिक अवयव सापडलेले आहेत. 3 एके 3. तर अशा वेळेला 15 आणि 18 हे सहमूळ संख्यांची जोडी नाही. का नाही? कारण त्यांच्यात सामायिक अवयव 3 आहे. आपल्याला काय सांगितलेलं आहे की दोन्हीमध्ये फक्त एकच सामायिक अवयव असला पाहिजे. आता आणखी एखादं उदाहरण घेऊया. समजा मी उदाहरण घेतलेलं आहे 21 आणि दुसरं उदाहरण घेतलं समजा 25. तर 21 चे फॅक्टर्स पाडले आपण. समजा 1 गुणिले 3 गुणिले 7, 7 त्रिक 21 एके 21. आणि 25 चे 1 गुणिले 5 गुणिले 5, 5 5 25 एके 25. आता सामायिक अवयव शोधूया. सामायिक अवयव 1. आता 3 7 आहे, 5 5 आहे. यात कुठेही सामायिक अवयव नाही. म्हणजे ह्या दोन संख्यांच्या मध्ये एकच सामायिक अवयव निघाला. म्हणजे 21 आणि 25 ही जोडी सहमूळ संख्यांची आहे असे आपण म्हणू शकतो. कारण या दोघांच्या अवयवांच्या मध्ये फक्त एक हा सामायिक अवयव आहे. म्हणून आपल्याला 21 आणि 25 यांना सहमूळ संख्यांची जोडी म्हणता येईल. आता या ठिकाणी मी पुन्हा एकदा आठवण करून देतोय की 21 आणि 25 ह्या मूळ संख्या आहेत की नाहीत हे मी पाहिलेलं नाही. मूळ संख्या असू पण शकतात आणि संयुक्त संख्या हे असू शकतात. त्यामुळे आपण त्यांचा विचारच केलेला नाही हे लक्षात घ्या. मूळ संख्या म्हणजे त्याला आपण इंग्रजीमध्ये प्राईम नंबर्स म्हणतो. संयुक्त संख्या म्हणजे त्याला आपण कंपोजिट नंबर्स म्हणतो. आणि आता जे आपण दोन मुद्दे शिकलेलो आहे, पहिला मुद्दा म्हणजे जोडमूळ संख्या, याला आपण ट्विन प्राईम नंबर्स म्हणतो इंग्रजीमध्ये. आणि सहमूळ संख्या म्हणजे त्याला आपण को प्राईम नंबर्स असं देखील नाव आहे. आता काही त्याचे महत्वाचे नियम आहेत ते आता समजावून घेऊया. पहिला नियम, कोणत्याही दोन क्रमवार संख्यांची जोडी ही सहमूळ संख्यांची जोडी असते. आता दोन क्रमवार संख्या म्हणजेच सलग येणाऱ्या संख्या. म्हणजे समजा मी 28 ही संख्या घेतली तर 28 नंतर लगेच येणारी संख्या आहे 29. तर ही जोडी 101% सहमूळ संख्यांची असतेच. तिथं तुम्ही अवयव पाडून कोणता सामायिक अवयव येतोय हे पाहण्याची गरज नाही. कोणत्याही दोन सलग संख्या घ्या, त्या सहमूळ संख्या असणारच. त्यांच्यामध्ये सामायिक अवयव फक्त एक हाच असतो. इतर कोणताही सामायिक अवयव येणार नाही. त्यामुळे अशा कोणत्याही सलग दोन संख्या घेतल्या तर त्या सहमूळ संख्यांची जोडी होऊ शकते. दुसरा नियम आहे,
एखाद्या संख्येला दोन सहमूळ संख्यांनी भाग जात असेल तर त्याच संख्येस त्यांच्या गुणाकारानेही भाग जातो. मग आता आपण उदाहरण घेऊन समजावून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एखाद्या संख्येला म्हटलेलं आहे ना, तर मी एक संख्या घेतोय 30. आता या संख्येला दोन सहमूळ संख्यांनी, आता सहमूळ संख्या म्हणजे काय की ज्या दोघांचा सामायिक अवयव एकच आहे. मग मी अशी एक जोडी घेतोय 3 आणि 5 ची. ही सहमूळ संख्यांची जोडी आहे. आता 30 ला 3 नेही भाग जातोय, 30 ला 5 नेही भाग जातोय आणि हे दोन्हीही सहमूळ संख्यांची जोडी आहे. मग अशा वेळेला त्याच संख्येस म्हणजे या 30 लाच त्यांच्या गुणाकारानेही भाग जातो. म्हणजे 3 आणि 5 चा गुणाकार केला तर 15 आणि 30 ला 15 नेही भाग जातो ना, 15 दुने 30. म्हणजेच याचा अर्थ सहमूळ संख्यांचा गुणाकार केला तर त्या गुणाकारानेही त्या मूळ संख्येस भाग जातो. अशा पद्धतीचा हा नियम आहे. आता उदाहरण 1 घेऊया आपण याच्यावर. खालीलपैकी कोणती जोडी जोडमूळ संख्यांची नाही? जोडमूळ म्हणजे ट्विन प्राईम नंबर्स. मग त्याची कंडिशन काय आहे की दोघांचा फरक 2 असला पाहिजे आणि त्या मूळ संख्या असल्या पाहिजेत. मग आता इथं पहिली जोडी 97 99, 197 199, फरक 2चा आहे. 11 13, 2चा फरक आहे. 3 5, 2चा फरक आहे. 599 आणि 600, 1चाच फरक असल्यामुळे ही जोडमूळ संख्यांची जोडी नाही. त्यामुळे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. दुसरा प्रश्न, सहमूळ संख्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? विधान कोणकोणती आहेत आपण पाहूया. पहिलं विधान आहे कोणत्याही दोन क्रमवार संख्यांची जोडी ही सहमूळ संख्यांची जोडी असते. आत्ताच आपण तो नियम काही वेळापूर्वी पाहिला. हे विधान सत्य आहे. दुसरं विधान, सहमूळ संख्यांचा एक हा एकच सामायिक विभाजक असतो. हे देखील सत्य आहे. ती व्याख्याच आहे सहमूळ संख्येची की त्यांच्यामध्ये एक हा सामायिक अवयव असतो. तिसरं, दोन सहमूळ संख्यांच्या मध्ये नेहमीच एक समसंख्या आणि एक संख्या विषम असते. हे विधान चुकीचं आहे. का? याचं कारण आपण पुढे चर्चा करणारच आहोत. चौथं काय आहे ते आधी पर्याय पाहूया. एखाद्या संख्येला दोन सहमूळ संख्यांनी भाग जात असेल तर त्यांच्या गुणाकारानेही भाग जातो. आत्ताच हा नियम आपण पाहिलेला आहे. त्यामुळे हा बरोबर आहे. आता विधान क्रमांक 3 यामध्ये काय सांगितलेलं आहे की दोन सहमूळ संख्यांमध्ये नेहमीच एक समसंख्या आणि एक विषम असते. तर आपण जे मगाशी उदाहरण घेतलं होतं काही वेळापूर्वी सहमूळ संख्या समजावून घेत असताना, तर ते 21 आणि 25 ह्या दोन्हीही विषम संख्या आहेत. यामध्ये कुठेही समसंख्या नाही. तर सहमूळ संख्यांची जोडी घेत असताना त्यामध्ये एक संख्या सम एक संख्या विषम अशी ही जोडी असू शकते आणि दोन्ही संख्या विषम अशी ही जोडी असू शकते. पण दोन्ही संख्या सम आहेत असं मात्र होणार नाही, कारण त्यांच्यामध्ये सामायिक अवयव 2 पण असू शकतो. म्हणजेच एक सम आणि एक विषम अशी जोडी असू शकते किंवा एक विषम आणि दुसरी पण विषम अशी पण जोडी असू शकते. पण एक सम आहे आणि दुसरी पण सम आहे अशी जोडी मात्र असणार नाही, कारण सम आणि सम असेल याचा अर्थ दोघांचा सामायिक अवयव 2 असणार आहे. प्रश्नात म्हटलेलं आहे की हीच जोडी नेहमी येईल, तर ही जोडी सुद्धा येऊ शकते, हे लक्षात घ्या. आणि शेवटचा प्रश्न आहे, कोणत्या दोन जोडमूळ संख्यांची बेरीज 144 चे वर्गमूळ आहे? 144 चे वर्गमूळ. आता वर्ग आणि वर्गमूळ यावर आपण पुढे सविस्तर चर्चा करणारच आहोत. पण वर्गमूळ म्हणजे काय की कोणत्या संख्येचा 2 वेळा गुणाकार केल्यावर 144 येईल. तर अशी संख्या आहे 12. 12चा 2 वेळा गुणाकार केल्यावर 144 येईल. थोडक्यात खालीलपैकी कुणाची बेरीज 12 येते आणि ती जोडमूळ संख्या असली पाहिजे. तर जोडमूळचा पहिलाच अर्थ आहे की दोघांचा फरक 2 असला पाहिजे. 1 11 निश्चितच नाही, 3 9 नाही, 5 7 ही जोडी येणार, कारण ह्या दोघांचा फरक 2 आहे आणि यांची बेरीज देखील 12 आहे.
पहिल्यामध्ये 1 ही मूळ संख्या नाही, दुसऱ्यामध्ये 9 ही मूळ संख्या नाही, चौथ्या पर्यायामध्ये दोन्ही संख्या मूळ संख्या नाहीत, त्यामुळे राहिला पर्याय 3. मग त्यांची बेरीज 12 येऊ दे नाहीतर राहू दे, इथं दिलेल्या 4 पर्यायापैकी एकच जोडमूळ संख्यांची जोडी आहे आणि साहजिकच त्यांची बेरीज 12 ही येणारच. ठीक आहे, आपण जोडमूळ आणि सहमूळ संख्यांच्या जोड्यांवर आधारित काही नमुना उदाहरणे पाहिली. धन्यवाद.